नमस्कार मंडळी. तर मी आहे पल्लवी. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तुमचं. तर माझ्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा, की जेणेकरून माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला वारंवार येत जातील, अपडेशन येत जाईल आणि बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे वेळच्या वेळी येत जाईल. तर अर्थातच आपला आजचा विषय आहे तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये आहार कोणत्या प्रकारचा घ्यावा. कारण आता उन्हाळा सुरू झाला, टेम्परेचर फार वाढलेलं आहे आपल्या सांगलीमध्ये. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता हे सुद्धा मला कमेंट करत जावा. मी एक छोटी यूट्यूबर आहे, माझं काही जास्त फॉलोअर्स वगैरे नाही आहेत. माझी आता सुरुवात आहे. ॲक्च्युली 2014 ते 15 सालामध्ये माझं यूट्यूबचं अकाउंट हे मी यूट्यूबला काढलं होतं, पण तेव्हा पण मी व्हिडिओ टाकायचे. पण त्याच्यानंतर सेकंड बेबीच्या त्याचं सगळं टाईम बघता, त्याची शाळा वगैरे बघता मला त्यातून थोडासा वेळ मिळाला नाही आणि मी पण लक्ष दिलं नाही. ॲक्च्युली मी जर तेव्हापासून आत्तापर्यंत करत आली असते तर माझं चॅनल ऑब्व्हियसली ग्रो झालं असतं आणि मला आवड आहे हे करायची. हे मी 2014पासून करते, तर आता 2026 सुरू आहे. पण मी पुन्हा आता त्याच्यामध्ये म्हटलं थोडंसं ग्रो करूया आपण. तर माझं चॅनल बरेच दिवस खूप पॉजमध्ये होतं, तर ते मला आता पुन्हा ग्रो करायचं आहे. म्हणून मी तुमच्यासाठी नवनवीन आता वारंवार व्हिडिओज घेऊन येत जाईन आणि जे काही माझे व्लॉग्स वगैरे आहेत ते पण येतच असतात वारंवार आणि तुमचा प्रतिसाद पण मला मिळत असतो. तर त्याबद्दल आणि ते बघूनसुद्धा मला व्हिडिओज करायला आणि पुन्हा प्रोत्साहन येतं. तर तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओवर. तर आता उन्हाळा सुरू झाला आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला मोस्टली आपण कॉटनचे कपडे फार वापरतो, सुती कपडे, की जेणेकरून त्याच्यामधून घाम आहे हा शोषला जाईल. कारण घाम आपल्याला फार येत असतो उन्हाळ्यामध्ये, तर त्याच्यासाठी आपण ते कपडे वापरत असतो. आणि फार असं पाणी पण प्यायला होतं, कारण उन्हामध्ये बाहेर जरा गेलो की पाणी प्यायला तहान लागते, घसा कोरडा पडतो. आणि बाहेर जाताना युजली आपण कॅप घालायला. पण कसं आहे ना, उन्हाळ्यामध्ये आपण खूप फिरतो, आपला व्यायाम असतो, एक्सरसाइज करतो आपण, जेवण व्यवस्थित नियंत्रण नसणे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या की शरीरामध्ये उद्भवत असतात. त्याच्यामुळे आपल्या शरीरामधून काय म्हणायचं त्याला, हायड्रेशन तर होतंच आपल्याला, डिहायड्रेशन, तर घाम पण भरपूर येतो. तर हा घाम थोडंसं कमी प्रमाणात जर आपल्याला बॉडीमध्ये संतुलन राखायचं असेल तर थोडीफार आहारामध्ये पण आपण काळजी घेतली पाहिजे. तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील मीठ आणि पाणी ह्याचं जर प्रमाण संतुलित राखायचं असेल तर आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये म्हणजे 3 ते 4 लिटर पाणी आपण प्यायला पाहिजे, कारण खूप तहान लागते. त्याचबरोबर तुम्हाला जर लिंबू सरबत घ्यायची गरज वाटत असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता, कारण हल्ली कसं सगळेजण डाएट कॉन्शियस झालेले आहेत, त्यामुळे शुगर घ्यायला नाही म्हणतात. तर तुम्ही लिंबू पाणी पण घेऊ शकता त्याच्याऐवजी. आणि अशी बरीचशी बाजारात पेय आलेली आहेत आता. पण डाएट कॉन्शियस असल्यामुळे आपण आता कोल्ड्रिंक वगैरे प्यायचं थोडंसं टाळतो. तर सगळ्यात घरगुती व्यवस्थित उपाय म्हटलात तर कोकम सरबत वगैरे तुम्ही घेऊ शकता. पण ज्यांना खरंच गोड घ्यायचं नाही ते साधं लिंबू सरबत न घेता, म्हणजे लिंबू सरबतमध्ये साखर न टाकता तुम्ही लिंबूचं पाणीसुद्धा पिऊ शकता. तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या शरीरामधलं प्रोटीन, जे काही जीवनसत्व आहेत आपल्या शरीरामध्ये, त्याची पण काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपण शहाळ्याचं पाणी पिऊ शकतो, परत सोलकढी पिऊ शकतो, परत आमसूलचं सरबत असतो तो पिऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये खनिज, जीवनसत्व प्रमाणात राहण्यासाठी, म्हणजेच जे काही आपले प्रोटीन्स आहेत, आपले विटॅमिन्स आहेत, जे काही आपल्या शरीराला लागणारे घटक आहेत ते संतुलित राखण्यासाठी कलिंगडमध्ये जे फळांची आता उन्हाळ्यातली सीझनल जी फळं आहेत ती तुम्ही खायला पाहिजे. आणि त्याचबरोबर दही, ताक ह्या गोष्टी थंड प्रमाणात तुम्ही थोड्याफार खाल्ल्या पाहिजेत. त्याचबरोबर नाचणीचं आंबील वगैरे असतं किंवा ज्वारीचं आंबील असतं ते तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर जेवणामध्ये नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी या पदार्थांचा समावेश तुम्ही केला पाहिजे इथे. आणि तसंच पण एवढं लक्षात ठेवा की हे सगळे पदार्थ खात असताना ज्यामध्ये साखर जास्त आहे तर ते साखरेचं प्रमाण तुम्ही जास्त इंटेक नाही करायला पाहिजे, कारण त्याच्यामुळे शरीर आपलं संतुलन बिघडू शकतं. म्हणून प्रत्येक गोष्ट जी आहे ती कंट्रोलेबल, म्हणजेच आपल्याला जेवढं शरीराला गरज आहे तेवढीच तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर शरीरामध्ये जेवण करताना सुद्धा हलकं जेवण तुम्ही खायला पाहिजे, जेणेकरून दुपारच्या जेवणामध्ये सलाड, म्हणजेच काकडी, गाजर, कोशिंबीर अशा प्रकारे त्या पदार्थांचा समावेश असावा. वरण भात, जास्त तेलकट पदार्थ असू नये, तळलेले पदार्थ जास्त खाऊ नये, कारण त्याच्याने ऑफकोर्स पित्त वगैरे वाढतं, आम्ल आपल्या शरीरामध्ये जास्त होतं, तर ते खाणं टाळायला पाहिजे. त्यासाठी संध्याकाळच्या वेळेला पण हलकं जेवण घ्यायला पाहिजे, जेणेकरून वरण भात वगैरे तुम्ही खाऊ शकाल आणि एखादं सलाड वगैरे किंवा फळ, अशा प्रकारे तुमचं जेवण हलकं फुलकं असू शकतं. अशा प्रकारे तुम्ही जेवण इथे करू शकता. आणि उन्हाळ्यामध्ये कसं असतं, आपली पचनक्रिया जी आहे ती मंदावलेली असते, त्यामुळे चहा, कॉफीचं प्रमाण ऑब्व्हियसली तुम्ही कमी करायला पाहिजे. त्याचप्रमाणे कोल्ड्रिंक्स, तळलेले पदार्थ हे सुद्धा कमी प्रमाणात खायला पाहिजे. नॉनव्हेज जर तुम्ही खूप खात असाल तर ते लिमिटमध्ये थोडंसं खावा, कारण कसं असतं, उष्णता फार होते आपल्या शरीरामध्ये, मग आपल्याला पिंपल्स वगैरे चेहऱ्यावरती यायला लागतात, मग कुठे घामाचे पुरळ वगैरे उठायला लागतात घाम जास्त झाल्यानंतर. म्हणून पूर्ण जे काय आपली बॉडी आपल्याला संतुलित करावी लागते. त्यामुळे ह्या सगळ्या खाताना, जेवण करतानाच्या सगळ्या काळजी आहे जी आपल्याला ती घ्यायला पाहिजे. आणि वन मोर थिंग म्हणजे उन्हाळ्यामध्ये
अन्न फार लवकर खराब होतं. म्हणजे सकाळी केलेलं अन्न जर खूप ऊन असेल आणि आपण ते तसंच बाहेर ठेवलं तर ते 4-5 वाजेपर्यंत निदान तसंच ठेवलं तर ते खराब होऊ शकतं, त्याला तार सुटू शकते. म्हणून मोस्टली उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही जेवण बनवताय त्याच वेळी 1 तासाभरामध्ये किंवा 2 तासामध्ये तुम्ही ते पटकन संपवलं पाहिजे, नाहीतर ते अन्न खराब होतं. मग संध्याकाळी तेच खायचं म्हटलं तर पुन्हा आपल्याला आपल्या पोटाचे काही विकार उद्भवू शकतात किंवा ते अन्न खराब झाल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून तुम्ही जेवण बनवत असताना फक्त जेवढं लागणार आहे तेवढंच बनवायचं, म्हणजे शिळं अन्न खाणं टाळायचं आहे आणि ताजं अन्नच तुम्ही खायचं आहे. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये खात असता किंवा खाऊन बसत असता तर त्याच्यामुळे आपली हालचाल होत नाही, मग ते आपण लगेच झोपून जातो वगैरे, अशा गोष्टी न करता जेवण झोपायच्या आधी निदान 2-3 तास तरी जेवण व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमची एक थोडीशी शतपावली तुम्ही घरात केली तरी करू शकता आणि मग तुम्ही झोपायचं. नाहीतर जेवायचं नाही लगेच झोपायचं म्हणजे ते अन्न पण पचणार नाही, मग दुसऱ्या दिवशी आपल्याला भूक पण नाही लागणार. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या शरीराची काळजी घेऊ शकता, सगळं समतोल राखून, सगळ्या शरीराचा बॅलन्स करून आणि उन्हाची काळजी घेऊन, दुसऱ्यांची पण काळजी करून. तर आणि एक खूप लाखमोलाची गोष्ट सांगेन ती म्हणजे तुमच्या घराजवळ आजूबाजूला प्राणी वगैरे येत असतील पाणी प्यायला वगैरे, तर एखादं छोटंसं मडकं वगैरे असेल किंवा छोटंसं खराब भांडं वगैरे, खराब नाही म्हणता ना, पण छोटंसं एखादं भांडं वगैरे तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये पाणी ठेवत जावं, जेणेकरून त्या तहानलेल्या जीवांना आपण पाणी देऊ शकू. तर खूप उन्हाळा आला आहे म्हणून हा एक छोटासा मेसेज तुमच्यासाठी. तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्लीज आणि भेटू तोपर्यंत. बाय.